नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वाजले आहेत 8:45. आमची चिल्ली पिल्ली झोपलेली आहेत आणि आम्ही काय माहिती कसं काय पण सकाळी ना लवकर जाग येते आणि कामं करायला सुरुवात झाली ना, आत्याला ना आमच्या गावी आली ना तर खूप जोर येतो म्हणून आणि तिला जर काम करायचं असेल ना तर करून देतोच. तिला थोडीशी बॉडीची एक्सरसाइज पण होते. आत्याला पुऱ्या आणि चहा दिला आणि ना या दोन पोरी ना आत्याच्या मागेच लागलेल्या असतात. सतत काय ना काय गाणी बोलत होत्या आणि तिला छळत होत्या. नाश्त्याला पुऱ्या आणि चहाच खाल्ला आम्ही. काल पुऱ्या झालेल्या ना तर तेच खात होतो. आज काय केलं माहिती आहे, कालचा ना भात खूप होता, पुऱ्या श्रीखंड होतं, त्याच्यामुळे ठरवलं की भात आहे तो फोडणीचा करायचा. त्यासाठी ना मी काय आयडिया केली माहिती आहे, एक जुगाड केला. कारण मुलं काय फोडणीचा भात खाणार नाही म्हणून मी काय केलं, मॅगी बॉईल करून घेतली आणि ह्या भातावर पण मॅगी मसाला टाकला. खूप सारा असा कांदा लाल होई पण केलं आणि ही मॅगी आहे ना थोडीशी बॉईल करायला ठेवलेली आहे आणि पाणी अगदी कमी टाकलेलं, त्याच्यातच प्रॉपर शिजवून घेणार. म्हणजे मॅगी भातच केला असं समजा, पण पोरांनी असं चाटून पुसून खाल्लं ना भात. खूपच छान. तर घरात ना मुलं जेवढी आहेत ना तेवढा पसारा असतो. हे बघा, इथे डाव मांडलाय आणि ही पोरं कुठे पळालेत. आत्या बसले सुरुवात करायला, सगळ्यांची वाट बघवते ती. मी व्हिडिओ एडिट करायला ना जिथे जिथे जाईल ना तिथून ही मागून पिल्लं येतातच आणि त्यांचा ना आवाजही तुम्हाला मागून थोडाफार तरी येत असेल. ते इथे चल्लसाठचा गेम छान रंगलेला आणि फायनली संध्याकाळ झाली आणि आम्ही निघालो मार्केटला. किती आभाळ आले बघा. आज तर काय ऊन नव्हतंच पण आभाळ होतो बारीक बारीक, पण आता तर खूपच आहे. आणि मी पुढे नाही जायचं, गाडी येते. राहू दे, तू आलीस म्हणतो नाही आला. आता इथून कुठून रिक्षा बघायची, नाही भेटली तर सरळ वाटेलाच चालू करायचं चालायला. कारण का आज पावसाळी आभाळ आहे, पाऊस पडायच्या आधीच. आज ना मटकीची उसळ आणि पाव म्हणजे मिसळपाव करायचं ठरवले म्हणून त्यासाठी आम्ही चाललो. तसंही चालतच जातो म्हणून मी म्हटलं चला, त्याच कारणाने चालणंही होतं. ही आमची शाळा. आता रिक्षा नाही मिळणार यावेळेलाच. नेमके दोघी पोरी आल्यात सोबत. काल पण होत्या, आज पण आहेत. चालायला हाऊस येते मग काय नाही. आज हरणं नाही ह्याच्यात. आम्ही आलोय मार्केटमधून. एवढा मोठा झाडू घेतला. आलो नाही, मार्केट करून घरी चाललो. हा झाडू घेतलाय, आहे खूप मोठा. तो आता घरी जाऊन दाखवेल कारण ऑलरेडी पिशवी आहे हातामध्ये आणि आज चालत जायचा निर्णय घेतला. आतून ये. एवढे दिवस काळोख होता ना त्याच्यामुळे चालत नव्हतं येत. रिक्षाने येतो दातान चालत जायचो आणि आज उजेड आहे तर म्हटलं चला चालत जाऊ. घरी होती.
रोज मुलांना मार्केटला फिरायला नेते, तिथे खायलाही देते आणि येताना परत घरातल्यांनाही खायला आणते. त्याच्यामध्ये वेळ कसा जातो कळत नाही. आणि येताना ना आज आम्ही चालत आलेलो आहोत. सामानही होतं आणि या दोन्ही मुलीही होत्या, तरीही चालत आलेलो आहोत. संध्याकाळचं जेवण झालेलं आणि यानं हॉरर व्हिडिओ कॉमेडी केलेली ती व्हिडिओ आहे ही. आणि संध्याकाळच्या जेवणाला तुम्हाला बोलली मी मिसळ, पाव, मटकीची उसळ, फरसाण, पाव आणि कांदा. लिंबू नाही, आज फ्रायडे आहे ना त्यामुळे. तर हे सगळं झालं की भांडी करायची, साफसफाई करायची आणि परत राऊंड मारायची जेवण झाल्यावर. तर घरी आलं ना की पप्पा गावीच असतात ना, त्याच्यामुळे काय ना काय मेनू बनवतोच घरी. वडापाव झाला, श्रीखंडपुरी झाली आणि आत्या आमची हाय करते आणि आज मिसळपाव. तर बघू आता मुंबईतले पण येत आहेत, मग काय बनवायचं डिश. तर चला बाय. तर आमची शतपावली चालू झालेली आहे. साधारण 1 तास राऊंड मारणार, मग झोपायला जाणार आणि मूवी बघणार एक. तर ही व्हिडिओ आता मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता मुंबईला जायची तयारी करायचीच आहे, पण हां त्याच्या आधी जाणार आहोत श्रीवर्धनला. तर श्रीवर्धनचेही ब्लॉग बघायला तयार राहा तुम्ही. म्हणजे आता माहेरातून निघणार आहोत सासरला. तर सुट्टी आता लवकरात लवकर संपेल. तर बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.